तर ही आमची आजी, ती करत आहे घेवडा साफ. बघू शकता आपला घेवडा किती हिरवागार दिसत आहे आणि ताटाशी एवढंच दिसतंय, एवढा सोडलाय, नाही तर मस्त ताजा हिरवागार घेवडा. ती आपली मम्मी आहे, बघू शकता तांदूळ साफ करते. मम्मी काहीतरी बोला, बोल ना. बघा माझ्या बबीचा आजी 5 मिनिट आहे, बघा बघा. ही बघू शकता, ही आपली बाईक आहे, 10 वर्ष जुनी आहे, पण कशी आहे तुम्ही बघू शकता. हे बघू शकता, हे आपले बाबा आहेत आणि हे त्यांचे बकरं. बघू शकता किती छोटे आहेत. किती महिन्याचे आहेत बाबा? 4 महिन्याचे. बघा हा आपला काळू, बघा कसं बघतोय. ही बघा बकरी, हे बघा याचा कलर बघा किती डिफरंट आहे. काढते ना तर. आता आपली चिल्ली पिल्ली कशी इकडून तिकडे फिरत आहेत. मनी माऊ, मनी माऊ, मनी माऊ कोण आहे? मनी माऊ कोण आहे? कोण नाही मनी माऊ? अरे मनी माऊ कोण आहे? तू आहे टप्पात बसलेल्या. तर बघू शकता इकडे आपली आजी तर करत आहे काम, पण हे त्यांचे काम सुरू करतात. हे बघा, यांना रात्रीचा आहे ना खूप ऊत येतो. ऊत म्हणजे ऊतच येतो. बघा टपमध्ये बसलेल्या मांजराला इतकी मस्ती आली, त्याला टपमध्येच बसावं असं वाटतंय. आणि आपल्या मम्मीचं लाडकं बघा कसं मम्मीच्या बाजूला बसलंय. दुसरा गेला लगेच चेक करायला नक्की काय चाललंय, लगेच तिसरा गेला. बघा बघा माझी मम्मीची छोटी छोटी क्यूट क्यूट मांजरं, ऊत घालणारी मांजरं. ती बघा आपली डेझी, डेझीला आलेली आहे मस्ती. कुठे गेली ही डेझी? डेझी गायब. आणि सगळ्यात जास्त आम्हाला डेझीच आवडते, ती बोलते आमच्या संग. बघा बघा लाडाची डेझी, लाडाची डेझी, बावळट डेझी. बघू शकता आमची मनी माऊ, काळी माऊ. माऊ पळाली, माऊ पळाली. आईची मजा, आई मजा सांग तुझी. तर बघू शकता की हा जो ब्लॉग केलाय ना तो आहे संध्याकाळचा, म्हणजे इव्हिनिंग टाईपमध्ये. तर जे गावाकडे राहतात त्यांना हा जो व्ह्यू आहे तो कॉमन असेल, पण जे सिटीमध्ये राहतात, जे शहरात राहतात, त्यांच्यासाठी हे एकदम स्वर्गासारखं आहे. की नेचरसोबत राहणं, तिथे एन्जॉय करणं, हे त्यांच्यासाठी एकदम युनिक अँड स्पेशल राहतं. तर गावाकडे राहतात त्यांना हे कॉमनच असतं की ते दररोज पाहत असतात. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाकडची जी लाईफ आहे ते एकदम भारी आहे. हे शहराकडच्या लोकांना पण फार इंटरेस्टिंग वाटतं की चला आता सुट्टी पडली, आपण गावाला जाऊन राहूया वगैरे. पण जे गावची माणसं आहे त्यांना ही कॉमन जीवन असतं, ते ह्याच वातावरणात वाढलेले असतात, त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही आहे. तर तसं सांगायला झालं तर आम्ही पण मुंबईला राहायचो, लॉकडाऊनच्या नंतर इथेच आलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण आता ह्याची सवय झालेली आहे, आम्हाला लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, गावाची माहिती वगैरे माहिती झालेली आहे. आणि हा व्ह्यू आम्ही 5 वर्षापासून बघतोय. त्याच्यानंतर पावसाळ्यात आमचं गाव किती सुंदर दिसतं तुम्हाला माहिती आहे. त्याचा व्लॉग आम्ही पावसाळा आला की तुमच्यासोबत शेअर करूच, असं नाही की शेअर करणार नाही, कारण की तुम्ही आमची फॅमिली आहे, तो फॅमिलीसोबत तर गोष्टी शेअर केल्याच पाहिजे. तर असेच आमचे जे ब्लॉग्स आहेत ते ह्याच्या रिलेटेडच असणार. आमची फॅमिली म्हटलं फॅमिलीच्या रिलेटेड व्हिडिओ असणार. आणि तसेच आमच्यासोबत ना आमच्या फॅमिलीमध्ये पेट्स आणि ॲनिमल असतात, कारण की आम्ही जसं जन्मलो आहे आमच्यासोबत आहे ना ॲनिमल्स राहतात. त्याच्यामुळे आम्हाला प्राण्यांची खूप आवड आहे. आमच्या घरात जर असं कोणी नसलं ॲनिमलपैकी तर आम्हाला करमतच नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं आवडतं आमच्यासोबत एखादा डॉग तरी असतं किंवा कॅट तरी असतं. तर 5 वर्ष झाले आमच्याकडे भरपूर प्राणी असतात. त्याच्यामुळे आम्हाला
मजा वाटते त्यांच्यासोबत खेळायला, मजा करायला, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला इतकं भारी वाटतं ना. तर अजून तुम्हाला असेच आमचे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करताय, एवढी चांगली गोष्ट आहे. तुम्ही एवढे चांगले व्ह्यूज देतात, तुम्ही पाहताय आमचे व्हिडिओ, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर पाहतच असता तेव्हा छोटंसं आपले एक लाईक आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. कारण की सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ जे मी नवीन अपडेट करत असते तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. तर तुम्ही ते बघू शकता. त्या नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन जेव्हा मी व्हिडिओ अपडेट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर थँक्यू. असे व्हिडिओ आमचे पाहत जा आणि लाईक अँड शेअर करायला जरूर विसरू नका. तर रोजच आम्ही असे व्हिडिओ टाकत असतो आणि कॉमेडी पण टाकत असतो. तुम्ही पाहशाल तर आम्हालाही छान वाटेल आणि पाहत जा दररोज. ठीक आहे, बाय.